नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण अशा एका गोष्टींबद्दल बोलणार आहोत जी फक्त आपल्या शरीरासाठी नाही तर आपल्या मनासाठी, आपल्या विचारांसाठी आणि आपल्या आयुष्यासाठी खूप सुंदर आहे. हो, आज आपण बोलणार आहोत योगाबद्दल. आपण सगळ्या आयुष्यात खूप धावपळ करतो. घर, काम, जबाबदाऱ्या, चिंता. पण या सगळ्यात आपण स्वतःसाठी वेळ देतो का? नाही. आपलं शरीर आपल्यासाठी रोज काम करतं. मग त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी नाही का? योग म्हणजे फक्त अवघड आसन करणं नाही. योग म्हणजे आपलं शरीर, मन आणि आत्म्याला शांत करणारं एक सुंदर मार्ग आहे. योग हा हजारो वर्षापासून चालत आलेला भारतीय संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. योगामध्ये आसन, प्राणायाम, ध्यान आणि मनाची एकाग्रता यांचा समावेश होतो. योग आपल्याला शिकवतो ती शरीराची काळजी घेताना मनालाही शांत कसं ठेवायची गरज आहे ते. योग करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सकाळची वेळ योगासाठी खूप चांगली मानली जाते. शांत जागा निवडा. सुरुवात नेहमी सोप्या आसनांनीच करायची आहे. सुरुवातीला श्वासावरती लक्ष द्या. शरीराला जबरदस्ती करू नका. हळूहळू वेळ वाढवा. काही सोपी पण आसनं आहेत, म्हणजेच ताडासन, वज्रासन, भुजंगासन, बालासन, शवासन आणि प्राणायाम करताना श्वासाची योग्य पद्धत समजून घेणं महत्त्वाचे आहे. योगाचे अनेक फायदे आहेत. शरीराची लवचिकता वाढवण्यास मदत होते. शरीराला सक्रिय ठेवण्यास मदत होते. पाठ, मान आणि शरीरातील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. आणि मनासाठी म्हणलं तर मन शांत होण्यास मदत होते. तणाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. तसंच एकाग्रता वाढण्यासही मदत होते. जीवनासाठी योग आपल्याला संयम शिकवतो. आपल्या शरीराचं ऐकायला शिकवतो. स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. मैत्रिणींनो, योग चांगला आहे, पण तो योग्य पद्धतीने करणंही तेवढंच गरजेचं आहे बरं का. चुकीच्या पद्धतीने किंवा शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त केल्यास स्नायूंवरती ताण येऊ शकतो, दुखापत होऊ शकते, त्रास वाढू शकतो. म्हणून जास्त केलं म्हणजे जास्त फायदा असं नाही. योग म्हणजे स्पर्धा नाही, तो स्वतःसोबतचा सुंदर संवाद आहे. ज्यांना काही आरोग्याच्या समस्या आहेत, गर्भावस्था आहे किंवा शरीरात काही त्रास आहे, त्यांनी योग सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा. उच्च रक्तदाब, गंभीर दुखापत किंवा इतर समस्या असतील तर योग्य मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराच्या संकेतांकडे पहिल्यांदा लक्ष द्या. कधीकधी आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरून जातो. योग आपल्याला सांगतो थोडा वेळ स्वतःसाठीही जगा, कारण तूही महत्त्वाची आहेस. आपल्या शरीराला प्रेमाने सांभाळा. मनाला शांततेची जागा द्या. तर मैत्रिणींनो, आजचा व्लॉगमधून एवढंच मला सांगायचं आहे की योग म्हणजे फक्त शरीर वाकवण्याची कला नाही, तर आयुष्य सुंदर पद्धतीने जगण्याची एक कला आहे. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला अनुभवा. कारण निरोगी शरीर आणि शांत मन यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी नाही. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर विषयांसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि हो, निरोगी राहा.